तर आत्तापर्यंत आपण वेगवेगळे युनिट्स आणि सिस्टीम ऑफ युनिट्स, फिजिकल क्वांटिटीज, वेगवेगळे टर्म्स जसे की आता डिराइव्ड क्वांटिटीज, फंडामेंटल क्वांटिटीज, हे सगळे टर्म्स बघितले आणि सप्लिमेंटरी क्वांटिटीज आणि युनिट्स बघितले. ठीक आहे, म्हणजे युनिट्सचे टाईप्स आणि फिजिकल क्वांटिटीज, त्यांचे सिम्बॉल आणि युनिट्स बघितले. ठीक आहे, मग आता इथून पुढे हे जे काही सिम्बॉल्स आहेत, युनिट्स आहेत, त्यांना यूज कसं करायचं, काही रूल्स आहेत. कन्व्हेन्शन्स फॉर द युजेस ऑफ SI युनिट, म्हणजे SI युनिट यूज करायचे पण त्यामध्ये काही गोष्टी प्रिकॉशन्स घ्यायच्यात किंवा काही गोष्टी बघायच्यात ज्या की मिस्टेक व्हायला नाही पाहिजेत. ठीक आहे, कशा कशा पद्धतीनं आपण युनिट्स लिहायच्या आहेत आणि त्यामध्ये काय गोष्टी अवॉइड करायच्या आहेत ते आपण बघूया. वन बाय वन घेऊया. फर्स्ट आहे, चला रीड करूया. युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. आता बघा, एव्हरी फिजिकल क्वांटिटी ज्याचं युनिट कशामध्ये शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉलिकल फॉर्म. सिम्बॉलिकल फॉर्म म्हणजे काय? युनिट जे आपण सिम्बॉलमध्ये बनतो ना, मीटर, किलोग्रॅम, हा KG मध्ये सिम्बॉलिकल फॉर्म काय आहे? KG मध्ये. हे बघा, जे बेसिक 7 फंडामेंटल्स आहेत त्यांचे तुम्हाला युनिट्स आणि सिम्बॉलिकल युनिट्स माहीत पाहिजे का, तर ते तुम्हाला प्रॉब्लेम्समध्ये येणार आहेत आणि तुमच्या प्रत्येक पॉईंट्समध्ये त्यांना आपण रिपीट येणार आहेत, फॅमिलियर असणार आहेत ते. त्यामुळे कन्फ्यूज नाही व्हायचं. सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये म्हणजे जे काही न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि युनिट आपण यूज करतो, हा फॉर्म म्हणजे काय आहे? सिम्बॉलिकल फॉर्म, मीटर, KG. ठीक आहे, तर फर्स्ट ह्याच्यामध्ये काय कळालं आपल्याला की शुड बी इट्स सिम्बॉल, म्हणजे आपण काय सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये यूज करायचं आहे युनिट. ओके, ज्यावेळेस आपण व्हॅल्यूज बोलतो किंवा न्यूमेरिकल न्यूमेरिकल म्हणजे काय? गणिताच्या भाषेमध्ये किंवा एखादा प्रॉब्लेम सोडवतो. हे बघा, फिजिक्समध्ये तुम्हाला न्यूमेरिकल्स असतात. न्यूमेरिकल्स म्हणजे गणित, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं म्हणजे पण गणित सोडवणं, ह्या सगळ्यांना गणित म्हणतात. ठीक आहे, तर त्या न्यूमेरिकल्सला आता लक्षात ठेवायचं, न्यूमेरिकल्स ज्यावेळेस म्हणेल किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला म्हणेल त्यावेळेस तुम्ही काय करणार आहे? सिम्बॉल्स वापरणार आहे. ठीक आहे, सेकंड बघूया. फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट विथ स्मॉल लेटर. ओके, काय म्हणलंय? फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज. फुल नेम ऑफ युनिट म्हणजे काय? आता हे जे मीटर सिम्बॉलिकल आहे त्याला आपण काय लिहितो? मीटर म्हणतो, बरोबर आहे. मीटर सिम्बॉलिकल फुल नेम काय आहे त्याचं? मीटर आहे, बरोबर आहे. तर ते काय म्हणतात? फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट विथ अ स्मॉलर लेटर. म्हणजे हा जो स्टार्ट लेटर आहे तो तुम्हाला काय करायचा आहे? स्मॉलर लेटरनं सुरू करायचं आहे. इवन इफ द नेम इज आफ्टर अ पर्सन. जरी ते नाव एखाद्या पर्सनचं असेल तरी तुम्हाला काय करायचं आहे? स्मॉलर लेटरमध्ये फुल नेम लिहायचं आहे. बघा, फुल नेम म्हणते मी. ठीक आहे, तर एक्झाम्पल बघूया. 1 न्यूटन. आता न्यूटन सायंटिस्ट आहेत म्हणजे पर्सन आहे, पण स्टील N जो आहे तो स्मॉल लेटर घेतलेला आहे. 1 जूल. परत जूल सायंटिस्ट आहे, स्मॉल लेटर घेतलाय. ठीक आहे, पण अजून एकदा सांगते, फुल नेम ऑफ युनिट ज्या वेळेस लिहितोय तेव्हा स्मॉलर लेटर मध्ये लिहितोय. ओके, पुढचा पॉइंट बघूया. सिम्बॉल फॉर युनिट नेम्ड आफ्टर अ पर्सन शुड बी इन कॅपिटल लेटर. बघा, जर सिम्बॉलिकल फॉर्म मध्ये तुम्ही युनिट लिहित असाल तर ते तुम्हाला काय हवंय? कॅपिटल लेटर. कळतंय का? सिम्बॉल फॉर युनिट नेम्ड आफ्टर पर्सन शुड बी इन कॅपिटल लेटर. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सिम्बॉल बद्दल बोलताय त्यावेळेस तुम्हाला कॅपिटल लेटर मध्ये डिनोट करायचं जर तो पर्सन असेल तर किंवा सायंटिस्ट असेल तर, याचाच अर्थ ते आहे. पण जेव्हा तुम्ही फुल नेम ऑफ युनिट मध्ये युनिटचं पूर्ण नाव लिहिता त्यावेळेस मात्र N जो आहे तो स्मॉल लेटर पाहिजे. पण ज्यावेळेस तुम्ही सिम्बॉलिकल फॉर्म मध्ये लिहिता त्यावेळेस न्यूटनचा N कसा असणार आहे? कॅपिटल. आफ्टर सायंटिस्ट न्यूटन. ठीक आहे, आता बघा मी इथं न्यूटनचं N कॅपिटल लिहिलंय, बरोबर आहे. तर फुल फॉर्म मध्ये आपण युनिट कसं लिहिणार आहे? स्मॉल लेटर न्यूटन. ओके, कळतंय? सिम्बॉलिकल फॉर्म कॅपिटल N आणि फुल नेम युनिटचं फुल नेम लिहिताना काय करायचं? N हा स्मॉल घ्यायचा आहे. कळतंय का? त्यानंतर जूल. जूलला कॅपिटल G घेतलं. आफ्टर सायंटिस्ट जूल एक्सेप्ट. ओके, हे 2 एक्झाम्पल तुम्हाला जास्त फॅमिलियर आहेत, आपण स्कूलमध्ये पण खूप वेळा बघितलेलं आहे. ठीक आहे, चला
हा झाला दुसरा पॉईंट. ठीक आहे, हे बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये एक एक की पॉईंट आहेत, त्यामुळे तुम्हाला इझिली सगळ्यात लक्षात राहील. फर्स्ट काय आहे, सिम्बॉल, म्हणजे तुम्हाला युनिट सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचे. सेकंड मध्ये काय आहे, जे काही तुम्ही फुल नेम युनिटचं लिहिता, ज्याच्या वेळेस तुम्हाला गरज पडते, जिथं फुल युनिटचं नेम लिहायचंय तिथं तुम्हाला काय करायचंय, नेम आफ्टर पर्सन असो किंवा कुठलंही फुल नेम युनिट असो, त्याला तुम्ही स्मॉल लेटरनं सुरू करणार आहे. आणि सिम्बॉलिकल फॉर्म जर असेल आफ्टर अ पर्सन तर तो असणार आहे कॅपिटल लेटर. कळतं? चलो थर्ड बघूया. सिम्बॉल्स फॉर युनिट्स डू नॉट टेक प्लुरल फॉर्म. आता बघा जे काही आपण सिम्बॉल्स यूज करतोय ते प्लुरल फॉर्म नाही यूज करणार आहे. एक्झाम्पल बघूया. फोर्स ऑफ 20 न्यूटन. ओके, आता हा जो आहे आपण असा नाही लिहू शकत. कसा? नॉट 20 न्यूटन्स और नॉट 20 NS. ओके, आता बघा हे त्यांनी दोन्ही एक्झाम्पल कसे दिलेत बघा आपल्याला. युनिट फुल युनिट फॉर्म तुम्ही आता जर म्हणालात की टीचर अशामध्ये तर आपण यस लावू शकतो, पण नाही. फुल युनिट नेम मध्ये पण तुम्ही यस लावणार नाहीये आणि सिम्बॉलिकल फॉर्म मध्ये पण तुम्ही एस अजिबात लावणार नाही. म्हणजेच काय हायलाइट शब्द ह्याच्यात काय आहे तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखं, प्लुरल फॉर्म मध्ये अजिबात लिहायचं नाहीये. ओके, जो काही त्याचा सिम्बॉलिकल वे आहे तेवढंच मेन्शन करायचं, बिकॉज इट्स ओनली शोईंग दॅट न्यूटन्स इज व्हॉट इंडिकेट करतोय की ते काय रिप्रेझेंट करतोय, आणि ही न्यूमरिकल व्हॅल्यू. ठीक आहे, आणि यालाच मॅग्निट्यूड म्हणतात आणि ह्याला युनिट म्हणतात. ठीक आहे, ह्या 20लाच आपण मॅग्निट्यूड पण म्हणतो. मॅग्निट्यूड, व्हॅल्यू, न्यूमरिकल व्हॅल्यू. ठीक आहे, एकाच वर्डला किंवा एकाच नंबरला वेगवेगळ्या शब्दामध्ये काय म्हणतात हेही माहीत असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करता किंवा ज्यावेळेस तुम्ही डेफिनेशन वगैरे बघता त्यावेळेस तुम्हाला तिथं मॅग्निट्यूड पण म्हणलं जाऊ शकतं. ठीक आहे, पुढे जाऊया. फोर्थ बघूया. सिम्बॉल्स फॉर युनिट्स डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप्स ॲट द एंड ऑफ रेकमेंडेड लेटर. म्हणजे काय, जे काही तुम्ही सिम्बॉल्स देताय 25 kg, 20 न्यूटन, त्यांच्यानंतर तुम्ही फुल स्टॉप द्यायचा नाही. काय द्यायचं नाही? फुल स्टॉप द्यायचं नाही. ठीक आहे, हायलाइट पॉईंट काय, फुल स्टॉप नाही द्यायचं. पुढे जाऊया. फिफ्थ पॉईंट. The units of physical quantities in a numerator and denominator should be written as a 1:. आता बघा खूप सारे फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत ते मल्टिपल आहेत, न्यूमरेटर, डिनॉमिनेटर, आणि त्याच्या खाली अजून येतं. एक्झाम्पल आहे आपला ॲक्सलरेशन. बरोबर आहे, बघा SI युनिट ऑफ ॲक्सलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपण असं लिहू शकतो. सेकंड आहे मीटर पर सेकंड. आता बघा S वर -2 आहे. ज्यावेळेस एखादी व्हॅल्यू डिनॉमिनेटरची शो करायची असते तेव्हा आपण S वर -2 लिहितो. ठीक आहे, याचं रीडिंग अशा पद्धती आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर आहे, पण तुम्ही कसं लिहायचं नाहीये, मीटर पर सेकंड असं नाही लिहायचं. हे महत्वाचं आहे, हे नाही करायचंय. हे राईट वे आहे तुमचा. कळतंय? हे जी गोष्टी आहेत तुम्हाला फॉलो करायच्या आहेत तुमच्या पुढच्या पॉईंट्समध्ये. ठीक आहे, आणि हे तुम्हाला विचारलं जातं एक्झाममध्ये, कन्व्हेन्शन्स फॉर द SI युनिट. ओके, पुढं 6th पॉईंट बघूया. यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स अँड सिम्बॉल्स फॉर युनिट्स इज अवॉइडेड वेन फिजिकल क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ 2. आता बघा मी आत्ताच तुम्हाला म्हणाले होते, फुल नेम ऑफ युनिट आणि सिम्बॉल हे दोघंही वेगळे आहेत. ज्यावेळेस तुम्ही एखादी व्हॅल्यू एक्सप्रेस करता त्यावेळेस तुम्ही फक्त आणि फक्त सिम्बॉलिकल कॉम्बिनेशनमध्येच युनिट लिहिता, फुल नेम ऑफ युनिट लिहित नाही. तेच त्यांनी म्हणतायत की फुल नेम ऑफ युनिट आणि सिम्बॉलचं कॉम्बिनेशन करून युनिट कधीच लिहायचं नाही. बघा एक्झाम्पल, जूल पर केजी इज करेक्ट, बट जूल पर केजी इज नॉट करेक्ट. इथं काय झालंय, फुल नेम ऑफ युनिट एकाचं दिलंय आणि एकाचं सिम्बॉलिकल फॉर्म केलाय, असे 2 कॉम्बिनेशन केलेत. हे अजिबात चालणार नाही. फक्त तुम्ही एकदा सिम्बॉलिकल फॉर्म यूज करताय तर फक्त सिम्बॉलिकल फॉर्म मध्ये सांगू शकता. ठीक आहे, पुढचा पॉईंट आहे 7th पॉईंट बघूया. अ प्रिफिक्स सिम्बॉल इज युज्ड बिफोर द सिम्बॉल. हे बघा, बिफोर द सिम्बॉल काय आहे, प्रिफिक्स सिम्बॉल काय आहे बघा, ऑफ द युनिट. आता प्रीफिक्स, प्रीफिक्स म्हणजे पुढे, कशाच्या पुढे, सिम्बॉलच्या पुढे. प्रीफिक्स सिम्बॉल इज युज्ड बिफोर
सिम्बॉल. आता मी तुम्हाला आधीच म्हणलं प्री म्हणजे काय, पुढे, सिम्बॉल. मग प्रिफिक्स सिम्बॉल काय आहे? द युनिट विच कॅन बी रेज्ड टू बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉवर ऑफ 10. आता बघा, ह्या गोष्टी आता तुम्हाला वारंवार येणार आहेत, त्यामुळे ह्यांच्याशी फॅमिलियर व्हा. 1 मिलीसेकंड. 1 मिलीसेकंड काय आहे? 10⁻³ मिली म्हणजे काय? 10⁻³ हे बघा, -3 मी म्हणते, लक्षात घ्या, -3. आपण 1 kg बरोबर काय करतो? 1 × 10⁻³ ग्रॅम करतो. बघा, 10⁻³ पॉझिटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह घेतोय. इथं तेच सांगतायत, रेज टू बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह पॉवर. ठीक आहे, इथं निगेटिव्हचे पॉवर तुम्हाला सांगितले आहेत बिकॉज हे न्यू आहेत तुमच्यासाठी. हा तुम्हाला फॅमिलियर आहे. ओके, तर एवढा तो फ्रॅक्शन बारका आहे. ठीक आहे, 1 मिलीसेकंड. ठीक आहे, तर तुम्ही काय करताय? सेकंडच्या पुढे एम वापरताय. एम म्हणजेच काय? प्रिफिक्स आहे. ठीक आहे, नंतर 1 मायक्रोसेकंड. बघा, वाचायची पद्धत, मायक्रोसेकंड. आता मायक्रोसेकंड म्हणजे काय? 10⁻6 सेकंड. परत बघा, -6 आहे, मायनस म्हणजे तो तेवढी लहान व्हॅल्यू आहे, पॉझिटिव्ह व्हॅल्यू नाही आहे. 1 जो आहे आपला नंबर, त्या 1ला त्यांनी 10⁻6 मध्ये पार्ट केलेले आहेत, म्हणजे तो तेवढा लहान आहे. नेक्स्ट आहे 1 नॅनो सेकंड. नॅनो म्हटलं की 10⁻9 सेकंड. म्हणजे या 3 मध्ये प्रिफिक्स कोण आलं? आणि हा बघा, मायक्रोचा म्यू असा आहे. ठीक आहे, एम आहे, मायक्रोचा म्यू, नॅनोचा एन, स्मॉल एन. हे आहेत तुमचे प्रिफिक्स. कळतंय का? आणि हे प्रिफिक्स जे आहे 10⁻⁴ पॉवर मध्ये असतात. मग ते निगेटिव्ह तर असतात किंवा पॉझिटिव्ह तर असतात. तुम्हाला हे पाठ पाहिजे किंवा मेमोराईज पाहिजे किंवा तुम्ही फॅमिलियर हवं ह्या नंबरशी. 10⁻³ -6 -9. कळतं? याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा काय? यूज ऑफ डबल प्रिफिक्स is avoided when single prefix is available. म्हणजे काय? 10⁻6 सेकंड हा जो आहे, या व्हॅल्यूला जर तुम्ही 1 मायक्रोसेकंड लिहू शकता, तुमच्याकडे आहे ऑलरेडी प्रिफिक्स, तर तुम्ही नॉट 1 मिलीसेकंड असं नाही लिहायचं. म्हणजे हा जो प्रिफिक्स आहे डबल वेळा यूज करायचा नाहीये. एकदाच प्रिफिक्स यूज होतो, डबल वेळा नाही. चला 8वा बघूया पॉइंट. 8th point, space or hyphen must be introduced while indicating multiplication of 2 units. बघा, आता डिराइव्ड युनिट्स मध्ये मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला काय होणार आहे? मल्टिप्लिकेशन मध्ये युनिट्स असणार आहेत. मग त्यांच्यामध्ये आयदर स्पेस यूज करा किंवा हायपन यूज करा. हे काय आहे? एक्झाम्पल थ्रू समजून घ्या. मीटर पर सेकंड असं तरी लिहा. शुड बी रिटन ॲज मीटर पर सेकंड. आता हे मी आत्ताच सांगितलं, मीटर, थोडासा स्पेस द्या, s⁻⁻1. ओके, और m⁻⁻1. हे बघा, हे 3 फॉर्म बघा, हे 2 आणि हे 3 फॉर्म कसे आहेत? याच्यामध्ये स्पेस दिलाय, त्याच्यामध्ये मी हायफन यूज केलाय. का? नॉट ॲज. हे जवळ का नाही यूज करू शकत? बिकॉज ते प्रिफिक्स समजलं जाऊ शकतं. प्रिफिक्स कसं आहे? बिकॉज मिलीसेकंड होते. कळतंय का? तर अशा पद्धतीने आपण 8 पॉइंट स्टडी केलेले आहेत.